नमस्कार, मी संदीप रामदासी. विजयाचा गुलाल या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत वसईच्या नवनिर्वाचित आमदार स्नेहा दुबे पंडित. ताई, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार, धन्यवाद. प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे की 3.5 दशकांचं बवियाचा किल्ला, जो की हितेंद्र आप्पा ठाकूर यांचा बालेकिल्ला मानला जायचा आणि दहशतीचा शिक्का पण असलेला हा मतदारसंघ, तिथनं ताई काल 3,500च्या जवळपास मतं घेऊन निवडून आलात. ही लढाई सोपी निश्चितच नसेल. तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलं होतं? लढाई सोपी नव्हती, पण लढाई लढायची हे ठरवून मैदानात उतरलो होतो. आणि देवेंद्रजी फडणवीस, रवींद्रजी चव्हाण आणि माझे मार्गदर्शक आणि वडील विवेक पंडितजी, ह्या तिघांच्याही पाठबळामुळे आणि मार्गदर्शनामुळे ही लढाई सोपी झाली. कारण यांचं पूर्ण पाठबळ होतं आणि पूर्ण शक्तीनिशी, ताकदीनिशी महायुती या लढाईमध्ये उतरलेली होती. आणि त्यामुळे कार्यकर्ते महायुतीचे दिवस रात्र मेहनत करत होते, लोकांपर्यंत पोहोचत होते आणि ते जास्त गरजेचं होतं, लोकांपर्यंत पोहोचणं. तर वरिष्ठांचं पाठबळ आणि कार्यकर्त्यांची आणि लोकांची साथ यामुळे ही लढाई लढणं आणि जिंकणं हे शक्य झालेलं आहे. तुमच्या मतदारसंघामध्ये तिसरा कोण पण होता. काँग्रेस उमेदवारांना पण जवळपास 55-60 हजाराच्या आत बाहेर त्यांना पण मतं पडली. या तिहेरी लढतीचा पण तुम्हाला फायदा झाला? नक्कीच झाला आणि तो दिसतोय आता. आणि आमच्यासाठी जिंकणं हे महत्त्वाचं होतं. त्यामुळे सगळेजण ताकदीनिशी उतरले होते आणि इतर पक्षही ताकदीनिशी उतरलेले होते त्यांचे. त्याच्यामुळे तिरंगी लढतीचा फायदा झाला आणि तो वसईच्या जनतेसाठी झाला. वसईच्या जनतेचं हित ज्यामध्ये होतं तो निकाल आता आलेला आहे. सुरुवातीचा आपण कल पाहिला. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये मुख्य सामना काँग्रेस आणि आप्पांचा म्हणजे बवियाचा चालू आहे असं वाटत होतं. त्यांच्यामध्येच होतं. तुम्ही 3ऱ्या क्रमांकावर होतात सुरुवातीच्या काही फेऱ्या आणि नंतर मग तुम्ही बहुतेक 10-12 फेऱ्याच्या नंतर जी तुम्ही लीड घेतली ती 26व्या फेरीपर्यंत म्हणजे निकालापर्यंत कायम राखलीत. सुरुवातीच्या ज्या फेऱ्या होत्या त्याच्यामध्ये काही शंका, संशय असं काही आला होता डोक्यात की काय होईल काय नाही, असं काही वाटलं? नाही, तसं काही वाटलं नव्हतं. कारण की एकूणच प्रचार करत असताना पूर्ण मतदारसंघाचा अभ्यास झाला होता आणि पूर्वीपासनं मतदारसंघाची ओळख ही होती. कारण मी लहानपणापासूनच वसईमध्ये जन्माला आली आहे, वसईत वाढलेली आहे. वडिलांचे निवडणुकीमध्ये मी सक्रिय प्रचारात होती. गेल्या वेळेला डॉक्टर हेमंत विष्णू सवराजींचा जो प्रचार होता लोकसभेचा, त्या प्रचारातही सक्रिय होती. त्यामुळे मतदारांचा ट्रेंड आणि कुठे कमी मिळणार आहे, कुठे जास्त मिळणार आहेत ह्याची कल्पना होती. पण मला एक आनंद आहे की कुठेही मतदारांनी आपल्याला कौल दिला नाही असं झालेलं नाही आहे. प्रत्येक भागामध्ये महायुतीला कौल मतदारांनी दिलेला आहे, मतदारांनी साथ दिलेली आहे आणि त्यामुळेच हा विजय शक्य झालेला आहे. बरं, आपण पाहिलं की वसई म्हटलं की याच्या आधी ठाकूरांच्या साम्राज्याला जो पहिला हादरा दिला होता तो विवेक पंडित म्हणजे तुमच्या वडिलांनी दिला होता, भाऊंनी दिला होता. 2009 साली बवियाचा जो दुसरा उमेदवार होता त्यांनी हरवलं होतं. शिवसेना आणि बाकीच्या पक्षांची साथ होती. भाऊंनी काही टिप्स दिल्या होत्या का यावेळेस? नक्कीच, भाऊंचं पूर्ण मार्गदर्शन होतं आणि देवेंद्रजींबरोबर, रवींद्रजी चव्हाण साहेबांबरोबर भाऊंचं सतत चर्चा असायची त्यांची. त्यामुळे मी म्हटलं तसं की माझ्या विजयाचं श्रेय हे ह्या तिघांनाही जातं. आणि त्याचबरोबरीने गुजरातचे प्रभारी आले होते, गुजरातवरून टीम आली होती भाजपाची, दिनेश राजपुरोहितजी, ते वसई विधानसभेचे प्रभारी होते. तर त्यांची सुद्धा खूप मोलाचं त्यांचं योगदान आहे ह्या विजयामध्ये. सगळ्यांनी मेहनत केली आहे. आणि भाऊंचं जी 5 वर्ष भाऊंनी आमदार म्हणून जे काम केलं आणि 40 वर्षाचं त्यांच्या सामाजिक कार्याची जी पुण्याई आहे ती माझ्या पाठीशी उभी राहिली आणि त्याचा खूप उपयोग झाला. आणि भाऊंनं जे काम केलं आहे किंवा आता तुम्ही म्हणालात तसं त्यांचं जे काही सामाजिक क्षेत्रातलं काम आहे, श्रमजीवीचं जे तुमचं तिथलं काम आहे, तर त्यामुळे तुमच्याकडनं पण आता अपेक्षा जास्त लोकांच्या वाढलेल्या असतील.
तर ते पण कुठेतरी बॅक ऑफ माइंड आहे. तसे तुम्हाला लोक कळवत पण असतील या गेल्या 2-4 दिवसात निकाल लागल्यापासून? नक्कीच कळवतात. ज्यांनी भाऊंबरोबर काम केलेलं आहे, भाऊंना बघितलेलं आहे, माझ्याबरोबरही काम केलेलं आहे, म्हणजे मी त्यांना ज्युनियर आहे, माझे सगळे सिनियर आहेत, त्यांचा हक्कानी फोन येतो, हक्कानी मेसेजेस येतात की जसं भाऊंनी काम केलं तसंच कामाची तुझ्याकडनंही अपेक्षा आहे, तूही तसंच काम केलं पाहिजे. आणि ते मी नम्रतेने स्वीकारते, कारण की तसंच जर काम केलं, नम्र राहून, लोकांना सन्मान देऊन, लोकांना प्राथमिकता देऊन जर काम केलं तरच आपण चांगलं काम करू शकतो. हे मी भाऊंकडनं शिकलेली आहे. मी देवेंद्रजींना बघते, त्यांचे कामाची पद्धत कशी आहे, रवींद्रजी चव्हाणांना बघते, त्यांच्या कामाची पद्धत कशी आहे. त्यामुळे या सगळ्या वरिष्ठांना बघून, त्यांच्याकडनं शिकून मीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा नक्की प्रयत्न करेन. श्रमजीवीचं कामाचा तिकडं खूप खालच्या थरापर्यंत पूर्ण पोहोचलेला आहे, लोकांमध्ये तो कनेक्ट दिसतो. तुम्ही पण सुरुवातीपासून जे जोडल्या गेला होतात, तर त्याचा पण तुम्हाला त्या अर्थानं फायदा कनेक्टच्या दृष्टिकोनातून झालेला झाला ना. श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलनं केले, म्हणजे जिल्ह्याभरामध्ये आंदोलनं आम्ही करत होतो आणि वसईमध्ये सुद्धा अनेक आंदोलनं झाली, महानगरपालिकेमध्ये झाली, तहसील ऑफिस, प्रांत कार्यालयामध्ये विविध विषयांसाठी, मग ते वनजमिनींचे विषय असतील किंवा मूलभूत समस्या, लाईट, पाणी, वीज, रस्ता, ह्या समस्यांसाठीची आंदोलनं असतील. त्यामुळे लोकांशी संपर्क होता, परंतु शहरी भागामध्ये आणि इतर भागांमध्ये थोडासा त्या मानाने कमी संपर्क होता. पण मी वसईतलीच असल्यामुळे तो संपर्क वाढवण्यासाठी आणि वेळ गेला नाही, म्हणजे ते सहज शक्य झालं करणं मला. आणि वसईकरांसमोर यावेळेस सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते होते, म्हणजे कुठले मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर गेलात आणि आवाहन केलं की या मुद्द्यावर आपण लढतो आहोत किंवा तुमची साथ हवी आहे? बघा, वसईसाठी दहशतवाद हा काही नवीन नाही आहे, म्हणजे हा खूप मोठा मुद्दा होता. आणि 1990 मधला दहशतवाद, 1995 मधला वसईतला दहशतवाद हा विजिबल होता, दिसणारा होता. पण आत्ताचा जो दहशतवाद, ज्या दहशतवादाला आम्ही सामोरं जातो किंवा जाते आहे जनता, तो अदृश्य दहशतवाद आहे. तो लोकांना प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नाही, पण तो जाणवतो, सामान्य लोकांना जाणवतो, शहरामधल्या सोसायटीच्या लोकांना जाणवतो, व्यापाऱ्यांना जाणवतो. त्याला मुकाबला करणं, त्याच्या समोर खंबीरपणे उभं राहणं, हा सुद्धा एक खूप मोठी गोष्ट होती. आणि ते आम्ही उभे राहिलो, पक्ष आमच्या पाठीशी राहिला, सगळ्या वसईतल्या सामाजिक संस्था, संघटना, श्रमजीवी संघटना, आणि विशेष म्हणजे वसईतली लोक ही स्वतः या निवडणुकीमध्ये उतरली, त्याला सामोरं गेली. आणि सगळ्यात दुसरा मोठा मुद्दा जो होता की वसईमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव, साध्या साध्या गोष्टी ज्या झाल्या नाहीत 30 वर्षामध्ये. पाण्याचं फक्त राजकारण केलं गेलं. आजही वसईतल्या पश्चिम पट्ट्यांमधली जी घरं आहेत तिथे क्षारयुक्त विहिरींमधलं पाणी, बोरींमधलं पाणी प्यावं लागतं. तिथे महानगरपालिकेचं पाणी पोचत नाही आहे. शहरी भागामध्ये 2-2 दिवसातनं एकदा पाणी येतंय किंवा दिवसातनं फक्त अर्धा तास पाणी येतं. म्हणजे 8-8 लाखाची बिलं सोसायट्यांना टँकरची भरावी लागतात. हा सुद्धा खूप मोठा मुद्दा होता. रस्ते, गटारं, सिवरेज सिस्टम नाही आहे वसईमध्ये. ड्रेनेज, वसई ही भौगोलिकदृष्ट्या एका बशीसारखी आहे, कप बशीसारखा आकार आहे, म्हणजे तिन्ही बाजूने डोंगर आणि मध्ये अशी वसई आहे. तर त्याच्यामुळे पावसाचं पाणी जे साचतं, जे पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे वसईमधल्या, तो होत नाही. मग त्याच्यासाठीच्या उपाययोजनांचा अभाव असेल. अंडरग्राऊंड केबल विजेची, तो खूप मोठा प्रश्न आहे. वसईतल्या इंडस्ट्री झोन आहे, पण तिथे सुविधांचा अभाव आहे, त्याच्यामुळे तिथली ग्रोथ होत नाही आहे, तिथे रोजगार निर्मिती त्यामुळे होऊ शकत नाही. तर असे सगळे मुद्दे घेऊन आम्ही ह्या निवडणुकीत उतरलो होतो. आणि हे मुद्दे हे पक्षाचे किंवा आमचे नव्हते, हे लोकांचे मुद्दे होते, लोकांनी मांडलेले मुद्दे होते. त्यामुळे हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही निवडणुकीत उतरलो होतो. आणि आमची प्राथमिकता पण तीच राहणार आहे की हे सगळे मुद्दे सोडवून वसईचा पुढचा विकास कसा करायचा. तुम्ही विजयी झाल्यानंतर काही पोस्ट खूप व्हायरल झाल्या. तुम्ही आता जो उल्लेख केलात दहशत किंवा गुंडागर्दीचा, तर त्याचा तुमचा कुटुंबासोबत पण जवळून सामना पण झालेला आहे. नक्कीच, म्हणजे मी तुम्हाला आता 90 आणि 95चा उल्लेख केला. 95 साली वसईची निवडणूक ही 4 वेळा
पुढे ढकलण्यात आली होती दहशतवादाच्याच मुद्द्यावरती. आणि त्यावेळेला माझे वडील अपक्ष आमदार विवेक पंडित जी अपक्ष उमेदवार उभे होते. आणि त्यावेळेला मी 4th-5वीत असेल बहुतेक, खूप लहान होती, पण मी जवळून पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, लहान असली तरी प्रचारात सहभाग घेतलेला आहे. आणि त्यावेळेची दहशत, त्यावेळेला नंतरचा कुटुंबाला होणारा धोका, कारण की समोरासमोर येऊन विरोध करणारं कोणी नव्हतं त्यावेळेला. मग कोण विरोध करतंय तर मग त्याला कसं दाबलं जावं, त्यासाठी जे काही करावं लागलं. कितीतरी बाबांवरती हल्ले झालेले आहेत, धमक्या आलेल्या आहेत, या सगळ्यांना आम्ही सामोरं गेलेलो आहोत. त्याच्यामुळे ही सवय लहानपणापासून आम्ही बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. त्याच्यामुळे आत्ता मनात तेव्हाही भीती नव्हती, आताही मनात भीती नाही आहे. आणि प्रचारात लोकांसमोर जाताना पण मी वारंवार हेच सांगितलं की मी कोणालाही घाबरत नाही, कोणाच्या बापाला घाबरत नाही. त्यामुळे लोकांच्या मनातली भीती गेली. म्हणजे मला तुम्हाला एक प्रसंग मी सांगेन की एका सोसायटीमध्ये प्रचारासाठी आम्ही गेलो होतो. सगळेजण सामान्य सगळी लोक जमा झाली होती. पण मला एकाने कानात येऊन सांगितलं की ताई, असं वाया निरोप आलेला आहे की जर तुम्ही मतदान केलं नाही तर तुमचं पाणी कट केलं जाईल, तुमची लाईट कट केली जाईल. तर त्यावेळेला मग मी त्यांना सांगितलं की तुमची उमेदवार म्हणून मी उभी आहे तुमच्या समोर आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून मी तुमच्याबरोबर लढायला तयार आहे. मी कोणालाही घाबरत नाही, त्यामुळे तुम्हीही घाबरू नका. आपल्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे की 30 वर्षात जे झालं तेच पुढे चालू ठेवायचं आहे का. तर तिकडची एक बाई उभी राहिली आणि मला म्हणाली, ताई लाईट कट झाली तरी चालेल, पाणी कट झालं तरी चालेल, आम्ही बिस्लेरीच्या बाटल्या आणून आंघोळ करू, पण आम्ही आता यावेळेला आवाज उठवू, आम्ही यावेळेला मतदान करू. म्हणजे अशा पद्धतीने लोक स्वतःहून पुढे येत होती. आणि जेव्हा समोर हिंमत दिसते तेव्हा त्यांच्यातही हिंमत येते लढण्याची. ते काम बहुतेक तुमच्या माध्यमातून तिथं झालं की लोक कुणीतरी मोटिवेशन पाहत असतात, कुणीतरी आपली हिंमत वाढवेल, आपल्यासाठी कुणीतरी उभा आहे असं बघून त्यांना तो जोश, आत्मविश्वास येतो. तो कदाचित बदल तिथं झाला असेल. बऱ्याच वर्षानंतर, बहुतेक कदाचित 30-40 वर्षानंतर पहिल्यांदा कमळ चिन्ह पण तिथं वसईत आलं. तुमच्या रूपानं महिला उमेदवार, महिला आमदार पण तिथं. हे पण मोठा काय म्हणूयात आपण त्याला, सिम्बॉलिकच म्हणायला पाहिजे. नक्कीच. आणि त्याचा खूप फायदा झाला, कारण 40 वर्षानंतर कमळ चिन्ह मिळणं. माझ्या आधी कमळ चिन्हावर डॉक्टर उमेश पैजी उभे होते वसईमधून, आणि त्यानंतर मला भाजपाची अधिकृत उमेदवारी मिळाली. आणि माझ्या आधी तारामाई वर्तक ह्या वसईच्या आमदार होत्या 40 वर्षापूर्वी. त्यानंतर मला एक महिला उमेदवार म्हणून प्रथमच कोणीतरी विधानसभेमध्ये महिला उमेदवार म्हणून उभं होतं. तर या दोन्ही गोष्टींचा फायदा झाला. कमळ चिन्हाची लोकप्रियता आणि महिलांना वाटणारी एक आत्मीयता महिला उमेदवार म्हणून, ह्याचं खूप काय म्हणावं फायदा झाला, उपयोग झाला, आणि ती लोकांना भावल्या त्या गोष्टी. त्यामुळे हा जो रिझल्ट आहे त्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टींचं खूप मोठं योगदान आहे. कारण आपण पाहिलं की हाच ट्रेंड राज्यभर राहिला की महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर आल्या, वोटिंग पर्सेंटेज वाढलं. आणि आता जे श्रेय दिलं जातं भाजपच्या किंवा महायुतीच्या या यशाला, 230 जागा येणं, तर याचं मोस्ट ऑफ द श्रेय हे लाडकी बहीणसारख्या योजनांनाच दिलं जातं. महिलांमुळेच हा बदल शक्य झाला. त्याचाच अनुभव तुम्हाला पण इकडे आलेला असेल. नक्कीच आला. आणि मला असं वाटतं एका योजनेचा, म्हणजे लाडकी बहीण योजना तर खूपच महत्त्वपूर्ण आहेच, पण एकूणच जर आपण पाहाल की महायुतीचं धोरण हे महिला सक्षमीकरणाचं राहिलेलं आहे. मोदीजी जेव्हा सत्तेत आले तेव्हापासून, म्हणजे 3 तलाक असेल, त्याच्यानंतर नारी शक्ती वंदन जे आलं योजना म्हणा, कायदा विधेयक आलं, 33% आरक्षण विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांना देणं, हा खूप मोठा निर्णय मोदीजींनी घेतला. शौचालयाला इज्जत घर म्हणणं, हा खूप मोठा महिलांचा सन्मान आहे. प्रत्येक घरी शौचालय देणं. हर घर नल से जल, मोदीजींनी 70 वर्षामध्ये कोणीतरी महिलांचा विचार केला की महिलांचा त्रास कमी व्हावा. तर हे तर केंद्रातनं आलेल्या योजना आहेत. आणि इथे महाराष्ट्र शासनामध्येही मला अभिमान वाटेल, गर्व आहे मला सांगायचा की महिला सन्मान धोरण पहिलं असं आपलं महाराष्ट्र राज्य आहे की ज्यांनी महिला सन्मान धोरण, आई सन्मान धोरण लागू केलं. जानेवारी महिन्यामध्ये तो GR आला की 1 मे नंतर जी मुलं जन्माला येतील त्या मुलांच्या नावामध्ये
वडिलांबरोबर आईचंही नाव लावलं जावं. म्हणजे फक्त आर्थिक सक्षमीकरण करून सरकार थांबलं नाही, तर महिलांचं सामाजिक सक्षमीकरण सुद्धा करण्यावरती या सरकारने भर दिलेला आहे. आणि लाडकी बहीण योजना ती तर गेम चेंजरच आहे. 1500 रुपये जरी छोटी अमाऊंट असली तरी ती एका सामान्य महिलेसाठी खूप मोठी गोष्ट आहे. तिच्या अडीअडचणीसाठी, तिच्या गरजेच्या वेळेला ते खूप मोठी अमाऊंट ती ठरते. आणि आता तर त्याचे 2100 रुपये होणार आहेत. त्याच्यामुळे महिलांचा खूप मोठा सहभाग, उत्स्फूर्त सहभाग या निवडणुकीमध्ये लाभला. कारण महिलांना जेव्हा एखादी गोष्ट मिळते किंवा त्यांना एखाद्या गोष्टीचा जेव्हा फायदा होतो, उपयोग होतो, तेव्हा त्या भरभरून आशीर्वाद देतात. आणि तोच निकाल आहे मला असं वाटतं त्यांच्या आशीर्वादाचा. बरं, आपण पाहिलं की राज्यभरामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे महायुतीमध्ये लढत असले तरी मैत्रीपूर्ण लढती, कुठं बंडखोरी पण झाल्या, कुठं काम केलं, काम नाही केलं, याचे आरोप प्रत्यारोप पण छोट्या प्रमाणात असतील, पण ते पण आपल्याला पाहायला मिळालं. तुमचा अनुभव काय होता? तुम्हाला मित्रपक्षांनी पण साथ दिली चांगली? नक्कीच, सगळ्यांनी साथ दिली. सगळ्यांनी जीव तोड मेहनत केली, रात्रंदिवस मेहनत केली. आणि म्हणूनच ही विजयश्री आम्ही खेचून आणू शकलो. हा विजय सहज सोपा आलेला नाही आहे. खूप मेहनत आहे त्याच्यापाठी. आणि त्याच्यापाठी खूप जणांचे हात लागलेले आहेत. खूप म्हणजे आम्हाला माहितीही नसतील इतकी लोक त्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या दरम्यान उतरलेली होती. त्याच्यामुळे सगळ्यांनी, पक्षातल्या सगळ्यांनी, वरिष्ठांपासून खाली ग्राउंड लेवलपर्यंत सगळ्यांनी साथ दिली. मित्रपक्षांनी साथ दिली. इतर सगळ्या संस्था संघटनांनी साथ दिली. आणि म्हणून हा वसईचं परिवर्तन होऊ शकलेलं आहे आज. आणि वसईकरांसाठीचं तुमचं काही विजन, तुम्ही विचार केला असेल, सुरुवातीला तुम्ही काही मुद्दे घेऊन पण गेलात, छोटे छोटे अगेन सिविक इश्यूज पण त्याच्यात असतीलच, पण आणखी असं कुठलं तुमचं विजन आहे की वसईकरांना समजा आता मला पुढच्या 5 वर्षामध्ये ही 3-5 कामं ही मला प्राधान्यानं करायची आहेत? पहिली प्राथमिकता तर आहे, मी तुम्हाला म्हटलं तसं, मूलभूत सुविधा. त्या मिळाल्याशिवाय आपण पुढचा टप्पा गाठू नाही शकत. कारण की माणूस तिथे राहतोय तर त्याचं जीवन हे सुकर झालं पाहिजे, त्याच्या मूलभूत सोयी गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. तर त्याच्यामुळे त्या मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, लाईट, वीज, ह्या मूलभूत सुविधा देण्याकडे आमची प्राथमिकता असणार आहे. आणि त्यानंतर मी म्हटलं तसं रोजगार निर्मिती. मग तो इंडस्ट्रीयल हब आहे, इंडस्ट्रीयल खूप मोठा झोन आहे. क्रॉफर्ड मार्केटमध्ये आज जर आपण बघितलं तर बहुतेक 90% गोष्टी ह्या वसई आणि त्या भागातल्या, बोईसर आणि वसई भागातनं बनून येतात. तर ते जर डेव्हलप करायचं असेल, तिकडे जर रोजगार निर्मिती करायची असेल तर त्या भागाला सोयी सुविधा पुरवणं आवश्यक आहे. आज तिथे AICचं हॉस्पिटल्स नाही आहे, तिथे वीज पुरवठा खंडित होत असतो वारंवार, त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स असतात. पाण्याची सुविधा नाही आहेत. तर ह्या सगळ्या सुविधा तिथे इंडस्ट्री पार्कला देणं आणि तिथे रोजगार निर्मिती करणं. IT हबसारखं आपण तिथे वसईमध्ये जर करू शकलो, त्यासाठी प्रयत्न राहील. कारण की वसईमधले कित्येक तरुण हे जॉबसाठी मुंबईला येतात, परदेशामध्ये जातात. इन्फ्रास्ट्रक्चरच्या अभावामुळे ते बाहेर जातात. कोणालाही आपली जन्मभूमी सोडून जायला आवडत नाही. तर त्यामुळे ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं. वसईमध्ये वाडी कल्चर आहे, संस्कृती, वाडी संस्कृती, शेतीची संस्कृती मोठी आहे. फुलांची शेती होते, भाज्यांची शेती होते. तर त्याचा विकास करणं, त्या शेतीचा, त्यांना चांगलं मार्केट उपलब्ध करून देणं. तिथला इको टुरिझम, हरित वसई, हा म्हणजे वसईला, मुंबईला ऑक्सिजन देणारा म्हणून वसई ओळखला जातो, वसईचा हरित पट्टा. तर तो हरित पट्टा संरक्षित ठेवून तिथलं इको टुरिझम कसं वाढेल त्याकडे लक्ष द्यायचं. इको टुरिझम वाढलं की तिथल्या तरुणांना तिथेच नोकऱ्या मिळू शकतो, रोजगार मिळू शकतो. तर त्याकडे लक्ष आहे. आणि दुसरं, मच्छीमार समुदाय आमच्याकडे खूप मोठा आहे आणि त्यांचा प्रश्न जो आहे, त्यांच्या घराखालच्या जमिनी अजूनही त्यांच्या नावावर नाही आहेत, कोळीवाड्याचा, आणि तो खूप मोठा प्रश्न आहे. तर ती आमची प्राथमिकता असेल की त्यांना संरक्षण देणं. ते इतक्या पिढ्यानपिढ्या तिथे वसलेले आहेत, तर ते जेव्हा सुरक्षित असतील, त्यांची घरं त्यांच्या नावावर होतील, तेव्हा ते त्यांचा विकास, स्वतःचा विकास करू शकतील. तर हे असे सगळे खूप मुद्दे आहेत आणि ते घेऊन चॅलेंजेस पण खूप आहेत, अपेक्षाही खूप आहेत. पण इच्छाशक्ती जर असेल तर मला असं वाटतं कुठची गोष्ट अशक्य नसते. आणि आता राज्यामध्ये इतकं तुमचं म्हणजे जास्तीत जास्त आकडे मिळवून आलेलं सरकार असणार आहे. मोस्ट प्रोबॅबली भाजपचा मुख्यमंत्री असेलच.
तर त्यामुळे त्याचा पण फायदा होईल, राज्यात सरकार, केंद्रात सरकार. नक्की ट्रिपल इंजिनचा फायदा होणार आहे. केंद्रात मोदीजींचं सरकार, राज्यात महायुतीचं, आणि इथे त्याच महायुतीचेच आमदार आम्ही असल्यामुळे, आणि आम्ही तिघही आहोत. म्हणजे मी इथे आहे नालासोपाऱ्याचे आणि बोईसरचे, म्हणजे आम्ही तीनही महायुतीचे आता आमदार झालेलो आहोत. त्याच्यामुळे आमची एकमेकांना मदत होईल आमदार म्हणून, आणि आम्हाला सरकारच्या वरिष्ठ नेत्यांचंही मार्गदर्शन मिळेल आणि त्यांचं बॅकअप मिळेल. तो मिळणं जास्त खूप महत्त्वाचं आणि गरजेचं असतं. मतदानाच्या दिवशी त्याच्या मागे पुढे पण तिथं नालासोपारा आणि तुमच्या परिसरामध्ये गोंधळ झालेला आपल्याला पाहायला मिळाला. विनोद तावडे आणि ठाकूर, क्षितिज ठाकूर, म्हणजे त्यावेळेसचे दोघंही हे आमदार, तर त्याचा काय परिणाम झाला? मला असं वाटतं विनाशकाले विपरीत बुद्धी. जेव्हा आपल्याला पराभव आपल्या समोर दिसतो तेव्हा मानसिक संतुलन कसं बिघडू शकतं ह्याचा तो एक नमुना होता, आणि ते पूर्ण जगाने बघितलं, पूर्ण महाराष्ट्राने बघितलं. त्यामुळे मला त्यावरती जास्त चर्चा करायची नाही आहे. पण त्या घटनेनंतर सगळे महायुतीचे कार्यकर्ते हे जास्त जोमाने, एकजुटीने हे कामाला लागले, आणि आता ह्यांची जागा दाखवायची, ह्यांना आता धूळ चाखायची, ह्या उद्देशाने सगळेजण रात्रंदिवस कामाला लागले, आणि त्या दृष्टीने काम झालं. आणि जो काही निकाल आहे तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे निकाल. आणि आता तुम्ही पंडितांकडनं तुम्ही जो काही अनुभव घेतला होता लहानपणी, तिथल्या दहशतीच्या वातावरणाचा तो तुम्ही सांगितलात. आता तुम्ही इकडनं पण दुबईकडनं पण काही कनेक्टेड आहे, त्यांच्याकडनं पण दहशतवादाचाच त्यांना सामना करावा लागला होता. तर ती पण तुमचे कसे ते अनुभव, काही म्हणजे अनुभव म्हणण्यापेक्षा त्याचे काही आठवण, किंवा आता तुमच्या काही चर्चा होतात घरात, आता तुम्ही विजयी झाल्यानंतर तुमच्या घरच्यांच्या काय भावना होत्या? सगळे आनंदीच आहेत, खूप आनंदी आहेत. कसं आहे बघा, जी लढाई दुबे परिवार लढतोय ती कायदेशीर लढाई लढतोय. 35 वर्ष कायदेशीर लढाई लढतोय. अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये ती केस पेंडिंग आहे, त्यामुळे त्यावरती मी जास्त बोलणार नाही. पण एखाद्या व्यक्तीचा खून होणं कुटुंबामध्ये, आणि मग ती लढाई त्या कुटुंबाच्या सगळ्या माणसांनी एकत्र येऊन सतत 35 वर्ष लढणं त्या शक्तींविरोधात, त्या दहशतवादाच्या विरोधात, ही खूप मोठी आहे. माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे त्यांची, वडिलांची सुद्धा प्रेरणा आहे, आई वडिलांची, आणि ही सुद्धा खूप मोठी प्रेरणा आहे. आणि संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी उभं राहिलं या निवडणुकीमध्ये. म्हणजे माहेरचंही सासरचंही सगळं कुटुंब माझ्या पाठीशी उभं राहिलं, आणि त्यामुळे हा विजय शक्य झालेला आहे. सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. आणि जी कायदेशीर लढाई सुरू आहे ती सुरूच राहणार आहे. ही वैचारिक लढाई आहे. मी जी लढली आहे, मी जी जिंकली, ती वैचारिक लढाई, ती एक राजकारणातली लढाई आहे. पण जी कायदेशीर लढाई आहे ती सुरूच राहणार आहे. त्याचा जो निकाल लागायचा असेल, आणि त्यासाठी पूर्ण ताकद लावून आमचं कुटुंब लढते. ही सोपी गोष्ट नाही आहे. 3 दशकं 3.5 दशकं लोकांना एकच हे बघायची सवय लागलेली आहे आपल्याला वातावरण. तर त्याच्यामुळं आताही तुम्हाला तो बॅकलॉग भरून काढणं 5 वर्षात तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. तुम्ही त्याची पण तयारी तुमची असेलच. एका पातळीवर तुम्हाला लढायचं नाही आहे. तुम्ही आता जसं सांगितलं तसं कायदेशीर पण आहे, लोकांच्या मनातली भीती पण आहे. कारण अजूनही अशी लोक आहेच की दहशतीमध्ये असतील तिथे, तर त्यांना पण तुम्हाला बळ देणं किंवा त्यांचं मनोबल वाढवणं ह्याचं पण तुम्हाला काम करावंच लागणार आहे. नक्कीच करावं लागणार आहे. मी नेहमी म्हणते की हा खड्डा खूप मोठा खड्डा झालेला आहे, तर तो खड्डा भरायला 5 वर्षही लागणार आहेत. म्हणजे ह्या सगळ्या मूलभूत सोयी सुविधा आणि सगळं हे देणं हा खड्डा भरणं आहे. त्यामुळे खड्डा भरल्यानंतर त्याच्यानंतर विकासाची एक कामं घेऊन मग त्याच्यावरती विकासाची इमारत बांधायला पुढे कालावधी लागेल. पण मला खात्री आहे की जसं त्यांना इतकी वर्ष मिळाली तशीच महायुतीला सुद्धा जनता पुढे साथ देईल, आणि साथ दिली तर आम्ही चांगलं काम करू शकू. आता दिलेली आहे. या 5 वर्षांमध्ये 100% प्रयत्न, रात्रंदिवस प्रयत्न काम करणार
जो काही बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचा, आणि मुख्य म्हणजे आत्तापासून बदल झालेला आहे, लोकांमध्ये तो जाणवतोय बदल, त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक हा लोकांना जाणवतोय. लोक येऊन भेटतायत, बोलतायत, आणि तोच मुख्य फरक आहे की लोक तुमच्याकडे आली पाहिजेत, तुमच्याकडे बोललं पाहिजे. लोकप्रतिनिधीचं तेच काम आहे, लोकांचं ऐकणं, ऐकून घेणं आणि त्यांचा आवाज विधानसभेमध्ये मांडणं. तिथे ऐकून घेणं आणि विधानसभेमध्ये बोलणं. 30 वर्ष हे उलट झालेलं आहे. विधानसभेमध्ये गप्प बसणं आणि लोकांसमोर आवाज चढवणं हे असं व्हायचं. पण आत्ताची जी 5 वर्ष आहेत पुढची, ही उलटी असणार आहेत. लोकांचा नम्रतेने सन्मान देऊन ऐकलं जाईल आणि त्यांचा आवाज विधानसभेमध्ये प्रखरतेने मांडला जाईल. तर हा मोठा बदल लोकांना दिसणार आहे. आणि तुमच्या ह्या सरकारकडनं काय अपेक्षा असतील तुमच्या? जे काही वसईतले प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी सरकारने मदत करावी आणि वसईचा विकास, कारण की खूप केंद्राच्या योजना आहेत, महाराष्ट्र सरकारच्या पण चांगल्या चांगल्या योजना आहेत, तर त्या वसईमध्ये कशा लागू करण्यात येतील त्याकडेही लक्ष द्यावं. आत्ताच कालच आपले रेल्वे मंत्री देशाचे अश्विनी वैष्णवजी यांनी एक घोषणा केली की वसईला मेगा टर्मिनल घोषित केलं गेलेलं आहे. ते डॉक्टर हेमंत विष्णू सवरा यांनी खूप त्याचा फॉलोअप घेतला होता आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. तर म्हणून एक विश्वास आणखीन एक निर्माण झालेला आहे की खासदारही महायुतीचे आहेत, आता आमदारही आहेत, सरकारही आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे असेच आता मेगा टर्मिनल झालं, तसंच एक मेट्रो मंजूर झालेली आहे, मेट्रोसाठी निधीही मंजूर झालेला आहे. तर लवकरात लवकर मेट्रोचा प्रकल्प सुरू होऊन तो लवकरात लवकर पूर्ण होईल. वसईमध्ये 14 वर्ष रखडलेलं हॉस्पिटलचं काम, जे फक्त नारळ फोडून उद्घाटनं झाली, अजूनही त्याचा एक विटही रचली गेलेली नाही आहे, तर ते लवकरात लवकर पूर्ण होईल. एक आरोग्य व्यवस्था वसईमध्ये चांगली निर्माण आम्ही करू शकू. तसा सगळं खात्री विश्वास आहे आणि ह्या सगळ्याला शासनाने पाठबळ द्यावं हीच अपेक्षा आहे. धन्यवाद ताई. आशा करूया की वसईकरांच्या ज्या काही अपेक्षा आहेत तुमच्याकडनं, त्यांनी खूप अपेक्षेनं तुम्हाला अर्थातच निवडून दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पूर्ण कराल. त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.